मंडळी, आजचा भाग म्हणजे सरळ भावनांचं चक्रीवादळ. जे कोणी स्वप्नातही विचारलं नसेल ते आज समोर उभं ठाकणारे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लगेच लाईक सबस्क्राईब करा. कर्माचा महाप्रचंड पलटवार. नंदिनीच्या हातात परत तो हरवलेला अमूल्य वारसा. देशमुख निवासस्थान. सकाळची कोवळी किरणं. पण त्या शांत सकाळी अचानक एक धपकन धक्का बसतो. दारात उभा आहे पटवर्धन काका आणि काकू. घरातलं वातावरण क्षणात बदलतं. सगळे एकमेकांकडे पाहत राहतात. पार्थचं आश्चर्य. काका, काकू, तुम्ही इथे? काही विशेष? त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी जड पण गरजेचं. नंदिनी धावत येते. त्यांना मान देत बसायला म्हणते, पण काका तिला थांबवतात. नंदिनी, आज आम्हाला बोलायचं नाहीये. आम्ही तुला काहीतरी परत द्यायला आलो आहोत. आजींच्या हातात एक मखमली पेटी. मंडळी, इथे सस्पेन्स परमोच्च बिंदूवर. पेटी उघडते आणि नंदिनीच्या नजरेसमोर चमकत उभं राहतं जीवाच्या आजींचं पिढ्यानपिढ्यांचा सोन्याचा वारसा. तो हरवलेला हार. नंदिनीचा श्वास अडकतो. ओठ थरथरतात. हा हार तुमच्याकडे कसा? आजी पुढे म्हणतात, कारण काल तू जिथे गेलीस तेच आमचं घर होतं. आणि ज्या मुलाने तुला मदत केली, ज्यांनी आश्रम वाचवण्यासाठी हातभार लावला, तो आमचाच मुलगा. त्यांनी सांगितलेली तुमची कथा, तुमची झुंज आणि तुमच्या नवऱ्यानं हा हार विकून केलेला बलिदान, सगळं आमच्या हृदयाला भिडलं. पार्थचा मेंदू क्लिक होतो. अरे, म्हणजे सगळं एकत्र जोडलं तर तुमचा मुलगा, मी दिलेले पैसे, नंदिनीचा पुण्याईचा मार्ग, हे खरंच नियतीचं अप्रतिम नियोजन आहे. काका आदरानं हार नंदिनीला देतात. ती डोळे मिटून तो छातीशी कवटाळते. जिथं तिचं मन खूप काळ तुटलेलं होतं, तिथेच आता आशेची ऊब परत येते. आणि वासुबांचा चेहरा, अहो गेलं सगळं. त्यांचं संपूर्ण प्लॅन पाण्यात आणि वरून सत्याचा थप्पा. पण मंडळी, आता खरी गोष्ट पुढे येतेय. हा हार आता विक्रमकडे, जीवाकडे परत जाणार आहे. हा ट्विस्ट फक्त सुरू झालाय. तुमचं मत काय? पुढचा भाग पाहायचा असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब झालं नसेल तर लगेच करा.